हा लागू नये आणि याच्यापासून आपल्याला धोका होऊ नये त्यासाठी आपण दक्षता काय घेतली पाहिजे. दररोज ज्यावेळेस तुम्हाला प्रवासाला निघायचं आहे त्यावेळेस ऑइल लेवल, इंजिन ऑइल, तेच ऑइल लेवल म्हणजे सगळ्या ऑइल आहे त्याच्यामध्ये, इंजिन ऑइल, ब्रेक ऑइल, क्लच ऑइल, तर हे ऑइल लेवल चेक करणं गरजेचं आहे. जर ह्याचं लेवल थोडं जरी कमी झालं तर पटकन गॅरेज गाठणं गरजेचं आहे बघताच, कारण ह्या ब्रेक ऑइलचं लेवल हे कमी होत नसतं किंवा इंजिन ऑइल पण कमी होत नसते, थोडंही कमी होत नसते, ऑइल बदली असो काही असो. ज्यावेळेस तुमचं ते ऑइल कमी व्हायला चालू झालंय त्यावेळेस तुमच्या इंजिनला गळती लागली आहे म्हणायचं, त्याचं नुकसान व्हायला चालू झालंय. मग कशामुळे कमी होऊ शकतं ऑइल? ब्रेकच्या बाबतीमध्ये तुमच्या एखाद्या पाईपला कुठं डॅमेज झाला, लिकेज झाला, किंवा ब्रेक सिलेंडर जे असतात ब्रेक ऑपरेटिंगसाठी तुम्ही पायाने प्रेस केल्यानंतर तिकडं आहे ना त्याच्या खाली गेलं की ज्यावेळेस तुम्ही प्रेस करता त्यावेळेस ह्या चारी याला हे ऑइल पाईपलाईन दिसते ना, ज्यावेळेस कुठं लिकेज होईल त्यावेळेस ते ऑइलची लेवल ह्याच्यामध्ये स्टॉकेज आहे, ऑइल स्टॉक तिथून कमी होईल आणि एक वेळ असं येईल ऑइल सप्लायच येणार नाही. मग कसं ब्रेक लागेल? नुसतं पॅडल फसकून खाली जाईल, संपला ब्रेक. मग त्यासाठी तुम्हाला याच्यामधलं लेवल चेक करणं गरजेचं आहे. आता आपल्याला खाली गेल्यानंतर पाहायचंय ते ऑइल लेवल बघायचंय, कुठून बघायचंय, कसं बघायचंय ते पाहायचंय. पण हे जे ब्रेक ऑपरेटिंग आहे त्याला तुम्ही दररोज निघण्यापूर्वी पाहणं गरजेचं आहे. प्रवासाला निघण्यापूर्वी ऑइल जर लेवल कमी असेल तर गॅरेज जाणं, इंजिन ऑइल कमी असेल तर कुठून लिकेज व्हायलंय का हे खात्री करणं, इंजिन चालू करून खाली जाणं, रॅम्पवर घेणं, गॅरेजवर जाणं. मग लिकेज होत असेल तर त्याचं कारण बघणं, आणि लिकेज होत नसेल तर मेकॅनिकल प्रॉब्लेम आहे. तुमचा टर्बो, डिझेल गाडी असेल तर टर्बो खराब झालाय, ऑइल खायला चालू झालं, टर्बो जर लिकेज झाला तर ऑइल धूर मारते गाडी, त्या धुरासोबत तुमचं ऑइल जळलं जात आहे. असे प्रॉब्लेम, ते काहीतरी लाईट लागतोय म्हणजे तसा प्रॉब्लेम व्हायलाच आणि ते बघणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्यानंतर आता हा एक लाईट, शिगडीची कॉईल दिसायली, काय असेल हे? गरम तर आहे 100%. ज्या डिझेल गाड्या आहेत त्या डिझेल गाडीला ही कॉईल असते, म्हणजे हीटर प्लग आहे. आपण ज्या वेळेस की फिरवतो, स्टार्टिंग की, स्टार्ट ज्या वेळेस इग्निशन देतो त्यावेळेस हा लाईट थोडा वेळ चालू राहतो आणि नंतर बंद पडतो. त्याचं काम आहे एका ठराविक काही सेकंदापर्यंत हीट करणं. पिस्टनच्या वर जे आपले इंजेक्टर असतात ना फ्युएल सप्लायसाठी, तिथे एक गरमी निर्माण करणं. डिझेल हे थंड झालेलं असतं, रात्रभर गाडी उभारून इंजिन थंड झालेलं असतं आणि ते स्टार्ट केल्यानंतर चालू होत नाही गाडी डायरेक्ट जर तुम्ही फिरवलं. त्यासाठी हीटर एक वेळेस चावी फिरवलं की काही सेकंद हे चालू राहतंय त्या डॅशबोर्डमध्ये आणि बंद पण पडतं लगेच. बंद पडलं म्हणजे त्याचं काम संपलं आणि मग तुम्ही चालू करू शकता. ते तेवढ्या पुरतच, हे चालूमध्ये लागत नाही. पण हे स्टार्टिंग सपोर्ट करते फक्त. ज्यावेळेस तुमची गाडी स्टार्ट होणार आहे त्यावेळेस तुम्हाला चालू होण्यासाठी सपोर्ट. आलं लक्षात? हीटर लाईट येतो ज्यावेळेस तुम्ही चावी फिरवता तो लागलाच नाही म्हणजे तुमच्या हीटरचा प्रॉब्लेम आहे, ते बघणं गरजेचं आहे. डिझेल गाडीला स्पेशली, पेट्रोल गाडीला नाही. ठीक आहे. त्यानंतर तसाच खाली काय म्हणतो हा? अजून कुणाला काही वेगळं? समुद्र बिमुद्र काही काय मत आहे? आता ते इंजिन तर तोच होता ना, इंजिन ऑइल. हा तर हा हे तापमापी आहे बघा वरी लावलेली. कुठं असते ही सिंबल? डॉक्टर तापमापी असते ना, म्हणजे टेम्परेचर, कूलिंग ते चेक करण्यासाठी. तर आपल्या गाडीला पण ताप येते बरं का. आणि जर ताप आली जास्तच
तर त्याला आजारी होतात पुढचे जे माणसाला होतात ते. मग ज्यावेळेस हा लाईट लागतो त्यावेळेस आपलं पाणी रेडिएटर मधलं लिकेज झालंय किंवा तुमचा फॅन बंद पडलाय, काही असेल, इंजिन प्रॉब्लेम आहे, गरम होत आहे इंजिन, त्याला ताप आली आहे म्हणून हे सिम्बॉल, हीट झालं इंजिन. मग त्याचे दुष्परिणाम काय आहेत? जर गरम झाला, हा लाईट चालूच राहिला आणि तुम्ही गाडी चालवतच राहिला, तर तुमच्या गाडीला एक गॅस्किट म्हणून भाग असतो, हेड आणि पिस्टन याच्यामध्ये गरमी थंडी समांतर ठेवण्यासाठी तो गॅस्किटचा भाग असतो आणि तो खराब होऊन जातो. त्याच्यातून लिकेज होतंय आणि ऑइल किंवा पाण्यामध्ये ऑइल किंवा ऑइलमध्ये पाणी असं मिक्स होतंय आणि इंजिनचं नुकसान होऊ शकतं. त्यालाच गॅस्किट गेली असं म्हणतात. मग तुम्ही गाडी चालू केली की भाडभाड 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 पाणी उकळायला चालू होतं, तेव्हा गॅस्किट गेलं, बाहेर फेकलं जातंय. कारण पिस्टनची गरमी भयानक असते. टेम्परेचर ज्यावेळेस तुम्ही चालू करता त्यावेळेस पिस्टनवर इंधनाचा पुरवठा जास्त होतो आणि आग लागते भडभड, त्यामुळं इंजिन हीट झालेलं असते. बघा ठीक आहे. म्हणजे हा लाईट ज्यावेळेस तुमच्या इंजिनला अति गरमी होते, हीट, ताप येते गावरान भाषेत, त्यावेळेस लागतो, एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर हा लाईट ऑटोमॅटिक वालं कोण आहे इथं? ती जोडी आहे वाटते, ते आलं नाहीत. ऑटोमॅटिक गाडीच्या संदर्भात आहे. काय दाखवतंय बरे? इथल्यासारखंच आहे, फक्त पाय दिलाय म्हणजे. काय सांगत असेल हे? बर, तर हा जो लाईट आहे ना, त्याचा अर्थ आहे त्या पॅडलवर पाय ठेवल्याशिवाय पुढची प्रोसेस होणार नाही. मग ज्या ऑटोमॅटिक गाड्या आहेत त्याला ब्रेकवर पाय ठेवल्याशिवाय गाडी चालू होणार नाही, किंवा त्याचं ड्राईव्ह मोड, न्यूट्रल मोड, रिव्हर्स मोड शिफ्ट होणार नाही. जेव्हा तुम्ही ब्रेकवर पाय ठेवाल तेव्हाच ते शिफ्टिंग होणार. किंवा आपल्या गिअर असणाऱ्या गाडीला, मॅन्युअल गिअर असणाऱ्या गाडीला जर तो लाईट लागला, म्हणजे